विधानसभा लढायची ठरल्यास अपक्ष उमेदवार उभे करणार असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे। विधानसभा निवडणूक लढण्याबाबत मनोज जरांगे यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे। 29 ऑगस्टला अंतरवालीमध्ये बैठक घेणार आहेत आणि निवडणूक लढवण्यावर या संदर्भात निर्णय होईल असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे। समाज जो ठरवल ते आम्ही करणार आहे। 29ला महाराष्ट्रातला समाजाची बैठक घेऊन ठरवणार आहेत काय करायचंय। आम्हाला राजकारण नाही ना करायचं, त्याच्यामुळे पक्ष नाही, सगळे अपक्ष नाव ठेवावं लागेल ना। अपक्ष नाव आहे ना, कोणत्याच पक्षाचं नाही असं सामान्य महाराष्ट्रात एकच चिन्ह घ्यायचं असेल काय गरज त्यासाठी करावं लागेल ना। चिन्हावर काय नसतं, ज्याला नवीन चेहरा द्यायचा आहे, ज्याला पारदर्शक चेहरा द्यायचा उमेदवार म्हणून पक्षाला, मग त्याला जनतेपुढे जायचं आहे, हे स्वच्छ प्रतिमेचा आहे, याला मतदान द्या। आमच्याकडे मतं ऑलरेडी आहेत, आम्हाला काय चिन्ह कोणचं असलं तरी गरज नाही। आज घराघरातल्या मराठ्यांनी त्यांना नुसतं कळालं बी तरी त्यांचा पाठ झाला म्हणायचं। रॅली कोल्हापूरमध्ये आहे, तर बच्चू कडू छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांची सभा होते। दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। मनोज जरांगे कोल्हापूरमध्ये, मनोज जरांगे यांची पश्चिम महाराष्ट्रामध्ये शांतता रॅली सुरू आहे आणि आज त्यांची शांतता रॅली कोल्हापूरमध्ये पोहोचली आहे। सोलापूर, सांगली आणि आता कोल्हापूरमध्ये मनोज जरांगे यांची शांतता रॅली, तर दुसरीकडे बच्चू कडू यांची देखील छत्रपती संभाजीनगरमधून ही थेट दृश्य आपण पाहतो। त्यांची ही रॅली छत्रपती संभाजीनगरमधून निघालेली आहे। सर्वांच्या वतीनं सत्कार आणि स्वागत उमेश पवार हे करतील। त्यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन माननीय जरांगे पाटील साहेब यांचा सत्कार आणि स्वागत आपण छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा पुस्तक देऊन आपण करावा असं मी त्यांना विनंती करतो। त्यांच्यासोबत मराठा महासंघाचे उपाध्यक्ष, राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय वसंतराव मुळीक साहेब उपस्थित आहेत। कोल्हापुरी फेटा सुद्धा त्यांना या ठिकाणी देण्यात येत आहे। विजय असो। धन्यवाद साहेब। यानंतर आपणा सर्वांना संबोधित करण्यासाठी येत आहेत माननीय मनोज जरांगे पाटील साहेब।